पाऊस येणार असं वाटतंय, म्हणून आधीच जर असं रेनकोट वगैरे घालून बसलोय बाईकवर. खुशी बघताय का तुम्ही? खुशी बघताय का? वा 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 वा. ही जी बाईक चालवतोय ना, मला ना असा वेगळाच भारीवाला आनंद होतोय. या रेनकोटमधून पाणी जात आहे का आतमध्ये मला काही कळत तर नाही. कदाचित माझ्या प्रत्येक महिन्यात एखादी तरी राईड होईल छोटीशी मस्त. म्हणजे मला तरी पर्सनली मुंबईचा पाऊस जास्त आवडतो. अरे ती काय फॉगलॅम काढ ना. मारतील खोलून. मग टाईम मिळाला की लगेच बाईक घ्या फिरायला जा, बाईक घ्या फिरायला जा. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. पाऊस येणार असं वाटतंय, म्हणून आधीच जर असं रेनकोट वगैरे घालून बसलोय बाईकवर. हवा तर भरपूर आहे. अचानक पाऊस चालू झालाय मित्रांनो. थांबा थांबा. इच्छा गावात रे. आधी ग्लास लावायची जराशी घाई होती, कारण माईकबद्दल मला माहीत नाही. भिजला तर लागेल माझी. आणि मला आता मस्त वाटतंय. मस्त पावसात मी न्यूट्रल झाली गाडी. खुशी बघताय का तुम्ही? खुशी बघताय का? वा 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 वा. ये खुशी मैं सबको देना चाहतो असं पाऊस बोलत असेल. इतनी खुशी, इतनी खुशी. वाह मस्तच. वाह. तर अशा प्रकारे पहिला पाऊस मस्तपैकी आपण त्याच्यात. ही जी बाईक चालवतोय ना, मला ना असा वेगळाच भारीवाला आनंद होतोय. मजा येते, मस्त वाटतंय. या रेनकोटमधून पाणी जातं आहे का आतमध्ये मला काही कळत तर नाही. जर जात असेल तर रेनकोट घ्यायला लागेल मला. एक लास्ट इयरचा रेनकोट आहे हा. भिजण्याची इच्छा होती मला, पण बघू नंतर कधीतरी. खूप मस्त वाटतंय. असा कंटिन्युअस पाऊस असेल ना, जरा टिपटिपवाला एकदम मस्त टपाटप, तर जरा भारी वाटतं. सकाळी तो इरिटेटिंग पाऊस होता जरासा, म्हणजे ना असा एकदम तुरू चालणारा. त्यात काय मजा नव्हती. हा टपाटपवाला आहे. टपाटप 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 असा लागला पाहिजे गाडी चालवताना. चला वॅगनर काका. वा 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 वा. हा 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 हा. मैंने उसे इतना देखा जितना देखा जा सकता था. हा 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 हा. तशी फिलिंग आहे मला. आईला माहोल बनतोय राईडचा. एका पावसामध्ये नको जज करायला. पण कसं आहे, एक मिनटं, जरा रिस्की काम आहे इकडे. इकडून निघालो की कसं मला ना अशी फिलिंग येते की मी आतून भिजतोय. मग हा रेनकोट खराब झाला असं मी गृहीत धरून ह्याला खारीज मानून मी नवीन रेनकोट घ्यावा असं मला वाटतं. कारण मी जर असं ऑफिसला आलो तर माझी वाट लागेल. टुवर्ड्स घाटकोपर वगैरे पाऊस नाही. हा पाऊस ह्या साईडचाच आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. एवढी मजा तर तेवढी मजा. सॉरी, एवढी मजा तर एवढी मजा. अच्छा, पूर्ण मजा नंतर येऊ. पाऊस चालू झालेला आहे. प्रॉब्लेम असा झाला आहे की हेल्मेटच्या काचेच्या आतमध्ये पाणी आलं आहे आणि हे हेडलाईटमध्ये ते रिफ्लेक्ट करते तर काय दिसत नाही. मी ग्लास ओपन पण नाही करू शकत कारण मी माईक लावलं आहे. मला माहीत नाही माईकचं काय. ऑब्व्हियसली माईक तर वॉटरप्रूफ नसतो. रिस्क कशाला? रिस्क बात सही आहे. मला या साईडला पाऊसच नाही वाटत आहे. रस्ते थोडेसे सुकेच दिसत आहेत मला. मला एक व्हर्टिकल शॉट घ्यायचा तर 2 मिनिट. मला जरा कॅमेराचं पोझिशन चेंज करू द्या. ओके. यावेळेचा पावसाळा जरासा मी प्लॅन केला आहे. माझ्या प्लॅननुसार ते जर वर्क केलं तर कदाचित माझ्या प्रत्येक महिन्यात एखादी तरी राईड होईल छोटीशी. मोठ्या राईड तर मी प्लॅन नाही करणार आहे. पावसात रिस्कच नाही घ्यायची. 1000च्या आतमध्येच होतील राईड्स, म्हणजे रिटर्न 1000. अशा छोट्या राईड्स जर 2 दिवसाच्या वगैरे झाल्या माझ्या, समजा सॅटर्डे संडे किंवा वन डेमध्ये मी 1000 नाही करू शकत रिटर्न, बट विदिन 1000 जेवढ्या चांगल्या राईड्स होतील त्या मी नक्कीच करणार आहे यावर्षी. एवढ्या स्ट्रॉंग लाईट्स आहेत. आणि माझा तो व्हिडिओ आता मी रिसेंटली टाकलेला फॉगलॅम्पवरून, तो ह्याच रिलेटेड होता. त्यांच्या एवढ्या स्ट्रॉंग लाईट्स आणि बाईकवाल्यांनी करायचं काय. इथे नेहमीच आहे, नेहमी गोंधळ होतो इकडे. जेव्हा कळतं की समोरून गाडी येते तरीसुद्धा समोरून त्यांच्या गाडी घालणं म्हणजे जरासं चुकीचं आहे. बाईकवाल्यांना पण समजलं पाहिजे. कोणाकोणालाच शिकवणार आणि आपण का शिकवणार. ज्याचं त्याला कळालं पाहिजे. जाऊ द्या. आपण जरासा पावसाचा हॅपीनेस
तसाच ठेवू. आणि पावसात जरा ट्रॅफिक अजून वाढते, रस्त्यांच्या हालत जी डेंजर लेवलची हालत होते त्याच्यावरून, आणि सांभाळून पण चालवायला लागतं जरासं. BMCने इथे झाडं असे हे बॉक्सेस ठेवलेत की लोकांनी फेरीवाल्यांनी बसू नये वगैरे म्हणून, फुटपाथ जरा युजेबल व्हावा लोकांसाठी. पण फेरीवाले ऐकणार आहेत का सांगा मला तुम्ही? नाही, फेरीवाले ऐकत नाही, लोक रस्त्यावरून चालतात आणि मग इकडे मग लफडा होतो जरासा गाड्यांच्या इथे. लोक चढतात पण अननेसेसरी, अरे तुम्ही अशी काय गाडी चालवता वगैरे. तिथे पाऊस आपल्याला चेस करतो आहे. आपण जिथे जातो आहे तिकडे जरा सुके रस्ते आहेत, बट पाऊस आपल्या मागे मागे घाटकोपरपर्यंत आला आहे ऑलमोस्ट. म्हणजे मरवणा केला आहे मी आता. मस्तच माहोल बनतो पावसात ॲक्च्युली. तू समजा? हाँ. नाही तू समजा नाही. एवढा रोड चांगला बनवला आहे. तो एक घाणेरडा तिकडे त्या लोखंडाचं झाकण्याच्या इथे एवढा घाणेरडं ठेवलं आहे, दनादन ॲक्सिडेंट होईल तिकडे, बाईकवाल्यांचेच मोस्टली. पहिलाच दिवस आहे पावसाचा, पण असं फील होतं आहे ना खूप दिवस झाले पाऊस पडतो आहे, कारण त्याने जे ढग वगैरे असे सरलेत सगळीकडे काळे काळे. आणि ज्या प्रकारे पाऊस चालू आहे तर असं वाटतंच आहे मस्तच. म्हणजे मला तरी पर्सनली मुंबईचा पाऊस जास्त आवडतो. हां, ते थोडंसं वॉटर लॉगिंग इश्यू होतो, ठीक आहे, बेस्ट आहे मुंबईचा पाऊस. पावसाने मस्त दिवस बनवला आज माझा. घरी जाता जाता जोरदार पाऊस, मज्जानी लाईफ. ॲज युजली ट्रॅफिक लागणारच होती. साकीनाका आहे बाई, आणि पावसात साकीनाकामध्ये जर ट्रॅफिक नाही लागली तर कुठे ट्रॅफिक लागणार? बात सही आहे. चला आता ग्रीन तर झालेत, तुम्ही निघू शकता. थोडी जर जागा मिळाली मला जायला तर खूप बरं होईल. ॲक्च्युली काय होतं ना, माझं कॉन्सन्ट्रेशन सगळं ना ब्रेक्स, एक्सिलेटर ह्याच्यावर एकदम ना असं मी जास्तच कॉन्सन्ट्रेट करतो. त्यामुळे ना मला काय बोलायला भेटत नाही. म्हणजे असं साऊंड थोडं इमॅच्युअर करतो आहे. ह्याच्या मागचं रिझन लास्ट इयर आहे. लास्ट इयर या बाईकला घेऊन खतरनाक सीन झालेत, बाईक स्किड होऊन पडण्याचे. आणि बाईकचं वजन असल्यामुळे थोडंसं मी रिस्क नाही घ्यायची आहे मला. म्हणजे इवन मी इमिजिएट फर्स्ट सेकंडचा जो राच करून जायचो ना, ते पण मी लास्ट इयरपासून टाळलं आहे. ड्राय रस्त्याला ठीक आहे, ओल्याला मी थोडीशी पण रिस्क नाही घेत आहे. आणि सगळं कॉन्सन्ट्रेशन माझं ना बाईकवर आहे ना, म्हणून मला काय मी बोलत नाही आहे. माझं एक आणि नेहमीचं असतं. आता मी रेनकोट घालणार नव्हतो, पण ऑफिसच्या पार्किंगमध्ये थोडंसं ना वाटलं पाऊस येईल तर मी स्टार्ट केलं रेनकोट घालायला. मग असं ना बोलतो ना, ती रेनकोट घालण्याची मेहनत केली आहे तर मग पाऊस पडायलाच पाहिजे असं वाटतं. आणि आज माझं ते सार्थक झालं. म्हणजे जेन्युनली सांगतो, रेनकोट घातला तर पाऊस पडायलाच पाहिजे असं माझं मत आहे. हे माझ्यासाठी तरी ॲटलिस्ट, म्हणजे त्याचं चीज झालं पाहिजे ना रेनकोट घातल्याचं. आणि आज तेच झालं आहे. म्हणजे सुट्टीच नाही अशी गोष्ट झाली. दनादन पाऊस आला आहे पूर्ण ऑफिसपासून ते आता मी घरी पोहोचेलच ऑलमोस्ट. ट्रॅफिक नसते तर 2 मिनटात पोहोचलो असतो, पण आता 5-10 मिनटं पकडा इकडून. अरे ती फॉगलॅम्प काढ ना. काय काढायची बाबा? मारतील खोलून मग. हां, शानपणा करू नको. फॉगलॅम्प काढ, नाही तर फाईन मारली ते तुला. लवकर निघाला का? लवकर निघालेला? काय बोलतो? अरे मी थोडं लेट वगैरे होतो आज, लवकर निघालो म्हणून भेटलो. बाकी काय बोलतो? वरती येतच नाही मी आता. हां, चल इकडून जातोय मी. हां, FZवरून आठवलं. FZची एक रील बघितली, मित्राची बाईकच FZ. 108चा रेकॉर्ड केला त्यांनी KMPL. 108 KMPL जरा म्हणजे नाही बिलीव्ह होते, अनबिलिव्हेबल येते. त्यांची हायब्रिड काहीतरी टेक्नॉलॉजी आहे यामाहाची. त्यांनी 108चा एव्हरेज हे केलं आहे. काय बोलतात त्याला, काहीतरी बोलतात, चला, क्लेम केलं आहे. येस, 108चा क्लेम केला आहे.
आता काय खरं काय खोटं देवाला माहिती. आणि ऑफिशियली असं म्हणजे त्यांची काहीतरी इव्हेंट होता, त्याच्यामध्ये त्यांनी ते केलं. गॉड नोज. चालायचंच. आपण पण पोचलो आता आपल्या घरी. पावसाची मजा घ्या. हॅपी मॉन्सून. आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जरा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटूया पुन्हा एकदा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि पावसाची मजा घ्या. टाईम मिळाले की लगेच बाईक घ्या, फिरायला जा. बाईक घ्या, फिरायला जा. चलो बाय, टेक केअर. बापरे, जोरात लावायला लागला. छक्का वाचवते.